नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी हा माझा मिरची प्लॉट आहे आणि या ठिकाणी आता या प्लॉटला थोडासा प्रॉब्लेम येतोय, तो मी तुम्हाला दाखवतो। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढं मोठं झाड झालेलं आहे, एवढं मोठं त्याला चांगले फुटवे फुटायला लागलेले आहेत आणि याला अशा पद्धतीने नागतोडे, काही म्हशी आणि काही किडे जे आहेत ते अशा पद्धतीने कुरतडतात। त्याच्यामुळे काय झालं की चांगले झाडंसुद्धा खराब होऊन झालेले आहेत। तर असा एक प्रॉब्लेम मला आला, हा कशामुळे आला तेही तुम्हाला सांगतो। बघा मित्रांनो, हा मिरचीचा प्लॉट आहे पूर्ण आणि इकडे त्याला लागूनच इकडे बिलात, काही भागात त्याला जापान म्हणतात, काही भागात त्याला भुईमुग म्हणतात। तर या भुईमुगाला खूप नागतोडे झाले, खूप मोठे मोठे, आणि पलीकडच्या साईडला आपण बघितलं तर ती ज्वारी आहे, त्याच्यावरही खूप सारे कीटक आहेत आणि आजूबाजूला पूर्ण नांगरणे वगैरे झालेले आहेत। तर त्याच्यामुळे याच्यावर जे किडे आहेत ते पलीकडे बघा, आपण घर आहे तर घराच्या घरामध्ये जे काही लाईट लागलेले असतात त्या लाईटांच्या माध्यमातून हे संध्याकाळच्याला आकर्षित केले जातात आणि तिकडे हे संध्याकाळच्या वेळेला कुरतडण्याचं काम हे करत असतात। तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम इथून सुरू झाला। नागतोडे झाले, म्हशी झाल्या किंवा गोगलगाई झाल्या, हे कुरतडण्याचं काम जळत तर नाही आहे पण अशा पद्धतीने कुरतडण्याचं काम होत आहे। तर याच्यासाठी रासायनिक पर्याय जर करायचा झाला तर काही लोक खोडाशेजारी आपल्या थायमेट टाकतात, त्याच्या वासाने ते किडे त्याला कुरतडत नाहीत, आणि काही लोक क्लोरोपायरीफॉस घेतात रासायनिकमधून। पण मी टोटल जैविक करत असल्याकारणाने मला तो पर्याय करणं शक्य नाही होतं, कारण मला टोटल प्लॉट हा जैविकवरती डेव्हलप करायचा आहे। आणि अशातच एक शेतकरी बांधव आहेत जे ऑनलाईनच्या माध्यमातून माझ्यासोबत जुळले, त्यांनी एक पर्याय सांगितला होता, तो पर्यायही मी आता या ठिकाणी करून बघतो आहे। म्हणजे बघा, मी जे तुम्हाला पर्याय सांगतो आहे, जे काही रिझल्ट सांगतो ते स्वतः मी पहिले माझ्या शेतामध्ये ट्राय करतो, त्याच्यानंतरच तुमच्यापर्यंत ते येतात। बघा, तो जो पर्याय आहे तो अशा पद्धतीने आहे। हे बघा, एक तंबाखू आहे, खूप बारीक अशी तंबाखू आहे, मार्केटमध्ये 200 रुपये किलोने मिळते। बघा, ही जर आपण या झाडाच्या खोडाजवळ टाकली तर डायरेक्ट जसं आपण थायमेट वगैरे टाकतो अशा पद्धतीने जर आपण ही तंबाखू जर टाकली तर 80-90% हा प्रॉब्लेम दूर होतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव राहिलेला आहे। म्हणून मी स्वतः हा ट्राय करतो आहे आज, आणि हा ट्राय झाल्यानंतर याचे काय रिझल्ट्स मिळतात हे तुम्हाला परत मी सांगणारच आहे। पण ज्या गोष्टी मी स्वतः करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही। आणि हा विशेष म्हणजे तंबाखू आहे तो जैविक पर्याय आहे, त्याच्यामुळे हा करणं मला सोयीस्कर वाटलं, म्हणून मी आज ही या ठिकाणी करून घेत आहे। मला करायचं झालं असतं तर मी क्लोरो रासायनिकचा स्प्रे पण घेऊ शकलो असतो, पण रासायनिकने नाही करायचं आहे। पहिले स्वतः आपण अनुभव घ्यायचे, तेच तुम्हाला द्यायचे आहेत, म्हणून पहिले मी स्वतः करतो आहे। तरीसुद्धा मी हे जे मोकळं रान आहे या रानामध्ये क्लोरोचा स्प्रे घेणारच आहे इकडनं, पण प्लॉटला जैविकच टाकणार आहे। तर अशा पद्धतीनं प्लॉट हा अनुभव जर तुमचा राहिला असेल कोणाचा, की ज्यांनी अगोदर ही तंबाखू वगैरे जर टाकली असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की त्याचा काय फायदा तुम्हाला झाला, म्हणजे इतर शेतकऱ्यांना सुद्धा कळेल। मी तर प्रॅक्टिकली करणारच आहे। तर बघूयात आता। बघा, ज्या पद्धतीने आपण थायमेट टाकतो ना त्या पद्धतीनेच आपण हे खोडाजवळ डायरेक्टली थोडं थोडं टाकलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी हे कुरतडलेलं होतं माझं रोप, त्या ठिकाणी याला नवीन फुटवे येतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। तरी पण नवीन चांगले रोपं जर खराब होत आहे तर मग थोडासा जीव जळतो, त्याच्यामुळे पर्याय केलेलाच योग्य। काही शेतकऱ्यांना सल्ले दिले जातात की 50% क्लोरो सोडा, तर 50% क्लोरो जर आपण, हे खूप हार्ड पॉयझन आहे, गॅस पॉयझन असल्या कारणाने, तर ते टाकल्यामुळे मित्रांनो आपल्या जमिनीतले पूर्ण जीवाणू हे नाश होतात, त्याच्यामुळे ते टाकणं मला योग्य नाही वाटलं, कारण मी टोटल जैविक करतो आहे। त्याच्यामुळे हा एक पर्याय आता करून बघतो आहे। शेतकऱ्यांनी दिलेला सल्ला हा कधीही चांगला, म्हणून त्यांचा सल्ला मी ऐकला आणि लगेच आज त्याला करून घेतो आहे। अशा पद्धतीने हा प्लॉट कसा वाटतो आहे मित्रांनो नक्कीच सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवा। बरेचसे शेतकरी
जेव्हा मी तंबाखू घ्यायला गेलो होतो तेव्हा बरेचसे शेतकरी ऑलरेडी तिथून तंबाखू घेऊन गेलेले त्या दुकानदाराने सांगितले. त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर हा प्रयोग केला असेल तंबाखू टाकण्याचा झाडाजवळ, तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचे रिझल्ट्स तुम्हाला कसे मिळाले. म्हणजेच इतर शेतकऱ्यांनासुद्धा कळेल की हा पर्याय खूप चांगला आहे आणि जैविक असल्याकारणाने खूप स्वस्त पण आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे नागतोडे आहेत बघा, आणि हेच कोरतडण्याचं सुद्धा काम करतात. आता याच्यामध्ये ते मल्चिंगमध्येच राहतात. हा प्लॉट 26-27 एप्रिलला लागवड केलेला आहे मी, 2 दिवस. तर आजची 10 तारीख आहे, 13-14 दिवस झालेले आहेत. कसा प्लॉट आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो. रिझल्ट बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्यासाठी घेऊन येईल.